नमस्कार, मी पंजाब डक. तिकडं मात्र परतीचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुणे, मुंबई, इगतपुरी, संगमनेर, अकोले, नाशिक, दिंडोरी ह्या परिसरामध्ये सरी चालू राहतील आणखीन जवळपास 17 ऑगस्टपर्यंत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मुंबईला देखील सरी येत राहतील म्हणून मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. पण जास्त पाऊस सगळ्यात जास्त भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी त्या परिसरामध्ये, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर परतवाडा, अकोला, त्याच्यानंतर इकडं शेगाव, खामगाव, त्याच्यानंतर जळगाव, जामोद घाटाच्या खाली नांदुरा, मलकापूर, त्याच्यानंतर जळगाव, रावेर, त्याच्यानंतर इकडं धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्येच होणारा मोठा पाऊस पडणार आहे. शेतात पाणी साचणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज देखील त्यांनी लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यात मात्र परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड, हिंगोली, वाशिम ह्या परिसरामध्ये आज देखील 13 ऑगस्टला दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा संध्याकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता मी माझ्या शेतात असल्यामुळं मी जे सोयाबीन 30 जूनला पेरलेलं होतं तर ते तुम्हाला दाखवतं कसं आलेलं आहे. आणि आपली 30 जूनची सोयाबीनची पेरणी हिला कंप्लीट आजच्यानं 42 दिवस पूर्ण होऊन आजचा 43वा दिवस आहे. तर पाहू शकता कशा शेंगा लागल्यात, कसा माल आहे आणि किती वाढलेली. हे बघा असे गुच्छे लागलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असे सोयाबीनला गुच्छे आहेत. हे पाहू शकता. आता हे शेंगा तयार झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रत्येक गुच्छ्याला 9 शेंगा आहेत. हे संपूर्ण असा प्लॉट आहे. याला एकदा खत दिलेला आहे, TSP दिलेला आहे. TSP खत दिला, तणनाशकाची एकदा फवारणी केलेली, कीटकनाशक 2दा मारलेलं आहे. आणि हे गेल्या 3 वर्षापासून हीच व्हरायटी करतो. यावर्षी देखील केलेली. यावर्षी